नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. दत्तवाड येथे दूधगंगा नदीपात्र पुन्हा कोरडे, पाणी पुरवठा ठप्प, नागरिकांची भटकंती. शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे दूधगंगा नदीचे पात्र महिन्यात दुसऱ्यांदा कोरडे पडल्याने गावातील नळ पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागतीये. दत्तवाड हे दूधगंगा नदीवरील शेवटचे गाव असल्याने काळंबवाडी धरणातून सोडलेले पाणी मार्गात अनेक ठिकाणी अडवले जाते. त्यानंतर उरलेले पाणीच दत्तवाडपर्यंत पोहोचतं. येथे दत्तवाड, मलिकवाड आणि दत्तवाड एकसंबा हे महाराष्ट्र कर्नाटकला जोडणारे 2 बंधारे आहेत. या बंधाऱ्यामध्ये बर्गे व्यवस्थित बसवल्यास मोठ्या प्रमाणात पाणी अडवले जाते. त्यातून दत्तवाडसह नवे व जुने दानवाड, टाकळीवाडी आणि घोसरवाड या गावांची शेती तसेच पिण्याच्या व दैनंदिन वापराच्या पाण्याची गरज भागवली जाते. मात्र सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतीसाठी पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दत्तवाड, घोसरवाड, टाकळीवाडी, नवे व जुने दानवाड यासह कर्नाटकातील सदलगा, मलिकवाड, एकसंबा आदी गावांमधून शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात आहे. दरम्यान गेल्या 2 महिन्यांपासून दत्तवाड, मलिकवाड बंधाऱ्याची उंची वाढवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी नदीपात्रातील पाणी अडवणे बंद झालं असून सध्या केवळ दत्तवाड एकसंबा बंधाऱ्याजवळच पाणी अडवलं जात आहे. हे अंतर मोठे असल्याने दत्तवाड व घोसरवाड हद्दीत अनेक ठिकाणी नदीपात्र कोरडे पडत आहे. परिणामी या गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सध्या परिसरात आडसाली लागवड तसेच खोडबा ऊसाच्या भरणीची कामे जोरात सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांनी खत टाकून ऊसाची भरणी केली आहे. मात्र नदीपात्रात पाणी नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. लवकरच पाणी उपलब्ध झाले नाही तर ऊस पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे दूधगंगा नदीपात्रात तातडीने पाणी सोडावे अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.